नमस्कार मित्रांनो, माझी बहीण लाडकी योजना 1500 रुपये जमा कुठे होणार, घरी बसल्या 5 मिनिटांमध्ये चेक करा। मित्रांनो, बऱ्याच माता बहिणींचे अकाउंट हे बऱ्याचशा बँकमध्ये असतात। पैसे आल्यानंतर कळत नाही की कुठल्या बँकमध्ये पैसे जमा झाले आहेत। टेन्शन घेऊ नका, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवत आहे। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे की पैसे तुमचे कोणत्या बँकमध्ये जमा झालेत, कसं चेक करायचे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे आधार सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर आधारची ऑफिशियल साईट ओपन होऊन जाईल। यामध्ये गेट आधार, अपडेट युअर आधार आणि आधार सर्व्हिसेसमध्ये आपल्याला इंटर करायचं आहे 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये। यामध्ये इंटर केल्यानंतर तुमच्या डिस्प्लेवरती एक अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। यामध्ये आपल्याला स्क्रोल करून खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला एक साईट दिसेल, ती साईट म्हणजे बँक सेडिंग स्टेटस। यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या डिस्प्लेवरती एक अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। आता इथे वेलकम टू माय आधार यावरती आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर विचारण्यात येईल। इंटर युअर आधार नंबर, इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली इंटर कॅप्चर हे बाजूलाच आहे, ते कॅप्चर व्यवस्थित मेन्शन करून लॉग इन विथ OTP वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP सेंड होऊन जाईल। तो OTP तुम्हाला इंटर OTP इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। मित्रांनो, OTP येण्यासाठी 1 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे यांनी। 1 मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलवरती OTP हा सेंड होऊन जाईल। OTP सेंड झाल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुमच्या डिस्प्लेवरती एक अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। चला, OTP आला आहे, आपण OTP टाकून घेऊया आणि लॉग इन करून घेऊया। लॉग इन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती एक अशा प्रकारे इंटरफेस दिसेल, म्हणजे की आता तुमचं आधार कार्ड इथे दिसेल तुम्हाला। मित्रांनो, प्रायव्हसीसाठी मी काही भाग ब्लर करत आहे, तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला ती व्यवस्थित दिसेल। खाली आल्यानंतर आपल्याला बँक सेटिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यावरती जसं तुम्ही क्लिक कराल तुमच्यासमोर एक असा डिस्प्ले ओपन होईल। यामध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे त्या बँकेचे ते तुम्हाला नाव दिसेल, म्हणजे की तुमचे सर्व पैसे जे येणार आहेत ते बँकेमध्ये जमा होतील। त्याचवरती मित्रांनो, वरती उजव्या साईडला तुमचं खातं ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे ते पण दाखवत आहे। जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, तुमचे पैसे ॲटोमॅटिकली त्या खात्यावर जमा होतील। पण जर तिथे इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला मात्र बँकेत जाऊन इन्क्वायरी करावी लागेल। मित्रांनो, आशा करतो तुम्हाला माहिती दिलेली व्यवस्थित समजली असेल। जर माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद मित्रांनो।